अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं या मागणीसाठी आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मातंग समाज आणि विविध संघटनांच्या वतीनं सकाळपासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आली आहे। मागच्या अनेक वर्षापासून जे आहे ते अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ते जोर धरू लागले। त्याच अनुषंगाने आज प्रचंड धरणे आंदोलन सकाळपासून सुरू आहे आणि यामध्ये नांदेड जिल्ह्यातले अनेक नेते कार्यकर्ते आणि विविध संघटना सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत माजी आमदार राजेश घाटे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। एकूणच काय सगळी मागणी आहे आणि कुठल्या मागणीसाठी आपण सगळं आंदोलन करतोय, कुठपर्यंत हा उपवर्गीकरणाचा विषय आलाय? अनुसूचित जाती अंतर्गत जे आरक्षण मागासवर्गीयांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चालू आहे, याच्यामध्ये उपवर्गीकरण त्या अनुसूचित जाती अंतर्गत व्हावं अशा प्रकारची गेल्या 30-40 वर्षापासून समाजाची घटकांची आमची मागणी आहे आणि याचाच निर्णय सुप्रीम कोर्टानं याची नोंद घेतली आणि मागच्या 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टानं अशा पद्धतीचं उपवर्गीकरण त्या राज्याने घ्यावं अशा पद्धतीचा ऐतिहासिक निर्णय या देशामध्ये दिला आणि तो निर्णय झाल्याच्या नंतर देशामधल्या 5-6 राज्यामध्ये, विशेषतः तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, या राज्यांनी अतिशय तातडीनं त्या राज्यामध्ये त्यांनी उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला। महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारसरणी असलेल्या महाराष्ट्रामध्ये सरकारने हा निर्णय तातडीनं घ्यावा हीच आमची या ठिकाणी मागणी आहे आणि या संदर्भानं जे शासनाकडनं मेगा भरती या राज्यामध्ये चालू आहे, ही मेगा भरतीला तातडीनं स्थगिती देण्यात यावी आणि मेगा भरती ही वर्गीकरण झाल्यानंतर सुरू करावी अशी आमची मागणी आहे। कारण नोकरीपासून आमचा समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये वंचित आहे आणि अनुसूचित जाती अंतर्गत इतर जातीसुद्धा या लाभापासून मोठ्या प्रमाणामध्ये वंचित आहेत। या सर्वांना या ठिकाणी समान लाभ मिळावा अशी अपेक्षा आहे, म्हणून हा वर्गीकरणाचा लढा आमचा या ठिकाणी चालू आहे। त्या दृष्टिकोनात आम्ही हा धरणे धरण्याचा एक दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी करतो। अनेक वर्ष तुम्ही स्वतः याच्यात विधानसभेमध्ये गेला होता, मला सांगा काय नेमका अडचण काय येते, म्हणजे आरक्षणाचा लाभ का मातंग समाजाला मिळत नाही? नाही, काय झालं, आता देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षापेक्षा अधिक काळ या ठिकाणी झालेला आहे, परंतु जे 13% आरक्षण अनुसूचित जाती अंतर्गत या राज्यामध्ये चालू आहे, या 13% मधला जो काही लाभांश आहे, आमचा समाज मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये असताना देखील केवळ त्या 13% मधला 0.03 एवढंच आम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी लाभ मिळालेला आहे। म्हणून आमच्या लोकसंख्येच्या आधारावर जे काही आमच्यावर अन्याय गेल्या 60-70 वर्षामध्ये झालेला आहे, मागासपणाचा आमचा जो काही अनुशेष आहे, या अनुशेषाअंतर्गत अधिकचा लाभ आम्हाला आमच्या लोकसंख्येपेक्षा त्या ठिकाणी 1% आम्हाला वाढून त्या ठिकाणी मिळावा आणि आमचा बॅकलॉग या ठिकाणी भरून काढावा अशा प्रकारची आमची मागणी आहे। राजेश अग्रवाल समिती नेमली गेली, एका महिन्यामध्ये समिती अहवाल देईल अशा पद्धतीचं म्हटलं गेलंय, तुम्हाला विश्वास आहे का एका महिन्यामध्ये अहवाल मिळेल? निश्चितच आम्हाला विश्वास आहे। याचं कारण असं आहे की यापूर्वी बदर समिती या ठिकाणी शासनाने नेमलेली होती, त्यांनी आपला अहवाल बरेच दिवस त्यावरती त्या ठिकाणी काम करून त्यांनी शासनाला तो अहवाल दिलेला आहे, पण त्याच्यामधल्या ज्या काही बारकावे आहेत, ज्या त्रुटी आहेत किंवा इतर जे काही समाज या 59 जाती अंतर्गत आहेत त्यांचंही म्हणणं या ठिकाणी ऐकून घ्यावं किंवा हेअरिंग ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीचे हेअरिंग या कमिटीकडनं अपेक्षित आहे शासनाला आणि म्हणून त्यांनी 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या एका महिन्यामध्ये या कमिटीनं जर आपला अहवाल परिपूर्ण या ठिकाणी शासनाला दिला तर निश्चित त्याचं पुढचं पाऊल या ठिकाणी पडेल आणि जर पडणार नसेल तर आमचा समाज या ठिकाणी भविष्यकाळामध्ये लढाईसाठी या ठिकाणी पुढे येईल। बदर समितीचा अहवाल आला होता, तो अहवाल शासनाने मला वाटतं स्वीकारला, जसंच तसं तो स्वीकारण्यात किंवा तात्काळ हे लागू करण्यास काय अडचण येतात? आता त्यातल्या अहवालामध्ये नेमकं काय आहे हे आम्हालाही माहीत नाही आणि कुणालाही त्याच्यामध्ये कल्पना नाही आहे। आता शासनानं त्याच्यामध्ये बघितलं असेल काय त्या अहवालामध्ये आहे किंवा कायदेशीररित्या जे काही त्रुटी असतील त्या त्रुटीच्या अनुषंगानं कदाचित हा निर्णय घेतला असावा आमचं मत या ठिकाणी आहे। कारण हा निर्णय जर लागू झाला तर याला कोर्टामध्ये देखील त्या ठिकाणी आव्हान देण्यात येऊ शकतं, म्हणून त्या गोष्टी टाळण्यासाठी कदाचित शासनानं ही 1 महिन्याची अल्पमुदतीची मुदत देऊन 1 सदस्यीय सचिव समिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि त्याचा अहवाल महिन्यामध्ये अपेक्षित आहे।
त्यामुळं आमच्या भावना थोडंसं तीव्र आहेत की तातडीने हे लागू करावं. जर कदाचित एका महिन्यात अहवाल स्वीकारला गेला नाही तर पुढचं समाजाच्या वतीनं काय पाऊल असेल, काय इशारा द्याल सरकारला? या संदर्भानं विविध राजकीय पक्षामध्ये आमच्या समाजातले कार्यकर्ते नेते मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. विविध संघटना या महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करतात. या सर्वांचं एकीकरण करण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि सर्वांचं एकीकरण करून या महाराष्ट्रामध्ये मोठा लढा देण्याचं काम आम्ही भविष्यकाळामध्ये या ठिकाणी करू. मोठा लढा उभारू अशा पद्धतीचा इशारा जे आहे ते सकल मातंग समाजाच्या वतीनं देण्यात येतोय. शिवाय जी मेगा भरती शासन करते ती मेगा भरती सुद्धा तुर्तात थांबवावी अशी मागणी यावेळी माजी आमदारांच्या वतीनं केली जाते. जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.